विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. आपण ज्याच्यामध्ये रोज 10 बुद्धिमत्तेचे प्रश्न पाहतो. आजचा किंवा आपला चालू असलेला घटक आहे संख्यांचे सहसंबंध, आणि या घटकावर आधारित आपण आजचे 10 प्रश्न पाहत आहोत. त्यातील पहिला प्रश्न आहे 435 या संख्येचा 768 या संख्येशी जो संबंध आहे त्याच पद्धतीनं 324 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी संबंध आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्याला 4 पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 657, पर्याय क्रमांक 2 567, पर्याय क्रमांक 3 765, पर्याय क्रमांक 4 675. ज्यावेळेस या संख्या वाचत होतो त्यावेळेस पर्याय वाचत असताना असं लक्षात आलं, हेच डिजिट 657 657 657 657 प्रत्येक संख्येत आहेत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर डिजिटकडून जाऊन किंवा अंकाकडून संख्येत दिलेल्या अंकांच्या मदतीनं आपण काढू शकतो, अशी एक कल्पना डोक्यात आली. त्यामुळं प्रश्न वाचताना निरीक्षण, गुणाकार, भागाकार या क्रिया आपल्या असायला पाहिजे. तर आपण उत्तराकडे जातोय बघा. 435 या संख्येमधील 4 3 5 हे अंक बघितले. यांचा मूळचा क्रम असा आहे 3 4 5. म्हणजे क्रमाने येणाऱ्या संख्येतली पहिली संख्या 2 नंबरला आहे आणि 2 नंबरची संख्या पहिल्या ठिकाणी आहे. बघा, 3 नंबरची संख्या जे 3 असायला पाहिजे ते 2 नंबरला आहे आणि हे 4 2 नंबरला पाहिजे ते पहिल्या नंबरला आहे. या 5ला त्याच्या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याच पद्धतीने इथं पण बघा 768 मध्ये या 3 संख्यांचा जर क्रम अंकांचा जर क्रम बघितला तर 6, त्याच्यानंतर 7 आणि त्याच्यानंतर 8. म्हणजे जे पहिल्यांदा असायला पाहिजे ते दुसऱ्यांदा आहे, जे दुसऱ्यांदा असायला पाहिजे ते पहिल्यांदा आहे. त्याच पद्धतीने इथं पण तसं झालं 324 मध्ये. आता 324 मध्ये काय झालंय बघा, 2 पहिल्यांदा असायला पाहिजे होतं, त्याच्यानंतर 3 आणि त्याच्यानंतर 4. परंतु 2 नंबरला दिलंय, 3 1 नंबरला दिलंय, जे 2 नंबरला असायला पाहिजे होते. आता या संख्येतले जे मूळ अंक आहेत 3 4 5, 5 ही संख्या संपल्यानंतर पुढची संख्याला छोटा अंक 6 आहे. 6 सुरू झालेली संख्या आहे. इथं 3 2 4 म्हणजे मोठा अंक 4 आहे. 4 नंतरचा अंक 5, 5 6 7 हा क्रम असणार आहे. परंतु या क्रमातला हा 5 अंक जो 1 नंबरला आहे तो 2 नंबरला, जो 2 नंबरला आहे तो 1 नंबरला, आणि शेवटचा अंक त्याच पद्धतीनं इथं 5, थोडंसं लिहिताना चुकलं, इथं 5 पाहिजे. म्हणजे 6 5 7 या पद्धतीनं अंक पाहिजे. 6 5 7 आपल्याला कुठे दिसते बघा, पर्याय क्रमांक 1. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा. 3 संख्यांचे गट दिलेले आहेत आणि त्यांचे ते समसंबंध दिले आणि तो संबंध शोधून आपल्याला तिसऱ्या संख्येचा तिसरा गट कोणता येते बघायचा. पहिला गट आपला असा आहे 11 121 110, 15 225 210. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा गट आपल्या या पद्धतीने शोधायचा. आता या 3 संख्यांचा गट जर आपण पाहिला तर आपल्याला तो काय सांगतोय बघा, 11 त्याच्यानंतर त्याचा वर्ग 121 आणि या वर्गातून ही संख्या वजा केल्यानंतर मिळालेले 110 आहे. या दोघांची वजाबाकी तिसऱ्या ठिकाणी आहे. इथं पण बघा 15चा वर्ग किती 225 आणि पुन्हा या दोघांची वजाबाकी तिसऱ्या ठिकाणी आहे 220. मग आता आपल्याला पहिल्या संख्येचा वर्ग इथं दिसतोय, इथं दिसतोय, इथं नाही, इथं नाही. पटकन वर्ग आहे पुढे बघा की 121 225. इथं 9चा वर्ग 81 आहे आणि इथं 19चा वर्ग 361 आहे. 81 मधून तीच संख्या वजा केली तर 72 येत आहेत. म्हणजे हाही पर्याय उत्तर असणार नाही. मग या पर्यायाकडे येऊ, 19 त्याच्यानंतर त्याचा वर्ग 361 आणि या दोघांची वजाबाकी
361 मधून 19 वजा केले, वजाबाकी जर केली आपण तर उत्तर येतं 342. आणि मग इथं जो गट दिला होता वर्ग वजा ती संख्या, संख्या वर्ग वजा ती संख्या आलेलं उत्तर, याप्रमाणे वर्ग संख्या वर्ग वजा केल्यानंतर आलेलं उत्तर. आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हा या ठिकाणी या प्रश्नाचं अतिशय योग्य उत्तर आहे असं आपण म्हणू शकतो. पुढचा आपला प्रश्न क्रमांक 3. इथं 4 अंकी संख्या दिलेल्या आहेत. 4 8 6 2 2 4 3 1 6 4 8 2 प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असं विचारलेलं आहे. आणि त्यासाठी आपल्याला संख्या दिलेल्या आहेत 4 2 3 1 2 4 1 3 1 2 3 4 3 2 4 1. हे पर्याय वाचत असताना मला असं लक्षात आलं की पर्यायासाठी आपल्याला 1 2 3 हेच अंक वापरून तयार झालेल्या संख्या दिल्या आणि म्हणून मला उत्तर काढण्यासाठी दिशा मिळाली. मी काय केलं, या संख्यांचं निरीक्षण केलं. इथं 4 8 6 2 संख्या आहेत, अंक आहेत. त्याचप्रमाणे इथं सुद्धा बघा 4 8 6 आणि 2 हेच अंक आहेत. म्हणजे उत्तरात सुद्धा हेच अंक आहेत 2 4 3 1. बघा पर्यायामध्ये तेच आहे, फक्त आता क्रम निश्चित करायचा आहे. आता क्रम निश्चित करण्यासाठी आपल्याला काय दिसतंय ते बघूया. इथं जे पहिल्या संख्येत 4 आहे, पहिल्या संख्येतला आपण 1 अंक लिहू. त्यासाठी दुसऱ्या संख्येत पहिल्यांदा 2 आले. पहिल्या संख्येत 8 आहे, त्यासाठी दुसऱ्या संख्येत 4 आलेला आहे. दुसऱ्या संख्येत 6 आहे, इथं 3 आले. इथं 2 आहे, इथं 1 आले. म्हणजे या अंकाची निमपट इकडे आली, या अंकाची निमपट इकडे आली, या अंकाची निमपट इकडे आली आणि त्या क्रमाने अंक आले. म्हणजे आता 6 या अंकाची निमपट 3, 4 या अंकाची निमपट 2, 8 या अंकाची निमपट 4 आणि 2 या अंकाची निमपट 1. 3 2 4 1 3 2 4 1 अशा पद्धतीनं 3 न सुरू होणार आणि 4 न संपणार, 1 न संपणारा पर्याय आपल्याला दिसतोय. कुठं दिसतोय तर कुठे दिसतोय, पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतोय. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 4था. 15 या संख्येचा 220 या संख्येशी ज्याप्रमाणे संबंध आहे त्याचप्रमाणे 25 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी संबंध आहे. प्रश्नचिन्हाची जागची संख्या आपल्याला या दोन्हीतील संबंध माहीत करून या दोन्हीतला संबंध काढायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला पर्याय दिले आहेत 600 620 625 650. आता पर्याय वाचत असताना किंवा संख्या प्रश्न वाचत असताना असं लक्षात आलं की 15 या संख्येचा वर्ग 220 का 225, 225 वजा जर 5 केले तर मला 220 मिळतात. म्हणजे या 15 आणि 220 मधला संबंध. मग आता 25 म्हणजे सुरुवातीला मला 25चा वर्ग करावा लागेल. 25चा वर्ग आहे 625. त्यातून मी 5 वजा केले इथं केल्याप्रमाणे, तर मला मिळत आहेत 620. आता 620 दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. म्हणून या प्रश्नोत्तर पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे असं आपण म्हणू शकतो. पुढचा प्रश्न बघूया. पुढे आपल्याला ज्या संख्या दिलेत त्या अशा आहेत बघा. 64 या संख्येचा 100 या संख्येशी जो संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध 144 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे. खरं तर शिष्यवृत्ती परीक्षेला, NMS परीक्षेला असे प्रश्न विचारणं थोडंसं बंद झालंय, कारण हे पाठांतरावरचे प्रश्न आहेत. पाठांतराचे का म्हणतोय तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्याला पर्याय दिलेत बघा. 196 121 169 आणि 200. इथं असं लक्षात येतंय की हे 64 8चा वर्ग आहे, हे 100 10चा वर्ग आहे, 144 12चा वर्ग आहे, 14 196 14चा वर्ग आहे, 121 11चा वर्ग आहे, 169 13चा वर्ग आहे.
म्हणजे सगळ्या वर्गसंख्या दिलेत आणि म्हणून उत्तर काढताना आपण वर्गसंख्येच्या दिशेने जाणार आहोत. आता पर्यायात 3 वर्गसंख्या आहेत, म्हणजे कोणती वर्गसंख्या उत्तर असेल हे ठरवायचं आहे. बघा, आपल्याला पहिली संख्या जी 64 दिली आहे ती 8चा वर्ग आहे. त्याच्यानंतर दुसरी संख्या जी दिली आहे आपल्याला ती 100 आहे आणि हे 100 10चा वर्ग आहे. या दोघांमध्ये 2चं अंतर आहे. याच्यापेक्षा हे 2 न मोठं आहे. इथं बघा, हे 144 जे आहे ते 12चा वर्ग आहे. 12पेक्षा 2 न मोठी असणारी संख्या, इथं 2 न मोठी होती म्हणून 14 आणि यात 14चा वर्ग केला. 14चा वर्ग 5 असेल 196. 196 आपल्याला दिसतंय का पर्यायामध्ये? तर पर्यायामध्ये दिसतंय, पर्याय क्रमांक 1. आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हा या प्रश्नाचं अतिशय योग्य उत्तर आहे. याच पद्धतीने आपण पुढचा 6वा प्रश्न पाहूया. 6वा प्रश्न बघा, हा प्रश्न 2 पद्धतीने सुटणार आहे आपल्याला. 4 या संख्येचा 32 या संख्येशी ज्या पद्धतीनं संबंध आहे त्याच पद्धतीनं 7 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी संबंध आहे. आणि मग प्रश्नचिन्हाची जागची संख्या या 4 पर्यायामधून निवडायची आहे. 98, 343, 88, 49. आता इथं आपल्याला लक्षात येते 8 चोक 32 म्हणजे 4ला त्याची दुप्पट असणाऱ्या 8 न गुणल्यानंतर आपल्याला 32 मिळत आहेत. या 7ला त्याच्या पुढची संख्या, सॉरी 7 पुढची नाही, या 7ची दुप्पट असणारी संख्या, इथं 4ची दुप्पट होती ना, त्या पद्धतीनं दुप्पट असणारी संख्या 14 यानं गुणलं तर 14 सत्ती 98 आपल्याला मिळते. मग दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 1 हा आपला आलेल्या उत्तराशी जुळणारा पर्याय आहे. तर याच प्रश्नाचं उत्तर आणखीन कसं येतंय तेही पाहूया. पण 4 आणि त्याच्या पुढे आपल्याला 32 दिले. आपल्याला माहित आहे 4चा वर्ग केला तर आपल्याला तो 16 मिळतो आणि या 16ची जर दुप्पट केली तर आपल्याला 32 मिळत आहेत. म्हणजे इथं या 7चा वर्ग करून 7चा वर्ग 49, इथं त्या वर्गाची दुप्पट केली त्यामुळे 49ची जर दुप्पट केली, 49ची दुप्पट 98, इथेही 98 आलं तर इथेही 98 आलं तर पर्याय क्रमांक 1 हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे आपण पुढचा प्रश्न पाहूया. आजचे प्रश्न खरं तर सोपेच होते. 67 क्रमांकाचा प्रश्न आहे, 7व्या क्रमांकाचा आहे. 11 या संख्येचा 119 या संख्येशी ज्या प्रकारचा संबंध आहे त्या प्रकारचा संबंध प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे. आणि प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या शोधण्यासाठी आपल्याला पर्याय आहेत 154, 223, 233 आणि 152. आता इथं वाचल्या असं लक्षात येते बघा. 11 या संख्येचा वर्ग 121 आहे आणि या 121 मधून जर आपण 2 वजा केले तर आपल्याला मिळत आहेत 119, जे की इथे दिले. म्हणजे इथं काय केलंय, पहिल्यांदा या संख्येचा वर्ग केला आणि त्या वर्गातून 2 वजा केले म्हणजे आपल्याला पाहिजे ती संख्या मिळाली. म्हणजे या संख्येचा वर्ग करावा लागेल. 15चा वर्ग 225 वजा 2 केले होते, वजा 2 केले तर आपलं उत्तर मिळते 223. उपलब्ध पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3 हा 223 आहे. म्हणून या प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. पुढे आपण आजचा आपला
8वा प्रश्न पाहतोय. आजचा 8वा प्रश्न आपला असा आहे. खूप इंटरेस्टिंग वाटलेला मला प्रश्न. 2 या संख्येचा 0 या संख्येशी जो संबंध आहे त्याच पद्धतीनं 3 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी संबंध शोधायचा आहे. त्यासाठी आपल्याला पर्याय आहेत 18, 11, 20, 21. मग आता इथं 0 म्हणलं की आपण थोडंसं विचार वेगळ्या पद्धतीने करतो, गोंधळून जातो. 2 तर 0 संग कसा संबंध असेल? असू शकतो 2 आणि पुढे 0 आहे म्हणजे पुढची संख्या पहिल्या संख्येपेक्षा 2 न कमी केली. इथं 3 आहे म्हणजे पुढची संख्या 2 न कमी केली तर 1 यायला पाहिजे होतं. 1 नाही म्हणजे हा विचार चुकतोय. आपण असं करूया 2चा वर्ग करूया 4 आणि त्यातून 4 वजा करूया आपल्याला मिळेल 0. त्याच पद्धतीने आपण काय करूया 3चा वर्ग करूया 9, 9 वजा हे 4 करूया आपल्याला मिळतात 5. 5 आपल्याला दिलेल्या प्रश्न पर्यायामध्ये उपलब्धच नाही. मग आपण थोडंसं आणखी पुढे जाऊन विचार करू. बघा 2 या 2 संख्येचा मी घन केला तो मला मिळतोय 8 आणि घन संख्येतून या संख्येच्या घन संख्येतून मी 8 वजा केले तर मला मिळतात 0. या संख्येचा घन करूया 3चा घन 5 आहे का 27. 27 मधून जर मी 8 वजा केले, इथं 8 वजा केले होते ना, 8 वजा केले तर मला मिळत आहेत 19. तर दिलेल्या पर्यायामध्ये आपल्याला 19 पर्याय उपलब्ध आहे. पर्याय क्रमांक 2 म्हणजे आपण शेवटला 3 नंबरला जो विचार केला तो बरोबर आहे. संख्येचा घन केला, घनामधून 8 वजा केले, संख्येचा घन केला, घनामधून 8 वजा केले तर आपल्याला मिळाले 19 आणि पर्याय क्रमांक 2 म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहू. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोरचा पुढचा प्रश्न. 4 या संख्येचा 24 या संख्येशी ज्या पद्धतीने संबंध आहे त्या पद्धतीने 17 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी संबंध आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्या शोधण्यासाठी आपल्याला 4 पर्याय आहेत 37, 47, 57, 67. आता या प्रश्नाचं उत्तर काढताना बघा असं लक्षात येईल 4चा वर्ग केला 16 अधिक 8 केले 24 आले. 17चा वर्ग केला 289 अधिक 8 केले तर 297. 297 आपल्याला पर्यायामध्ये उपलब्ध नाही म्हणजे या पद्धतीने आपण काढलेलं उत्तर चुकीचं आहे. पुढे आपण असं करूया 4ला जर आपण 6 ने गुणलं तर आपल्याला 24 मिळत आहेत. पण 17ला पण 6 ने गुणून बघूया. 17ला 6 ने गुणलं तर आपल्याला 102 मिळत आहेत. परंतु पर्यायात 102 ही नाही म्हणजे हाही विचार आपला चुकीचा आहे. पुढे आपण असं करूया मिळते का बघायचं आपल्याला, फक्त विचार करण्याची पद्धती आपण बदलायची. 1चा घन 1 अधिक 3 केले तर 4 मिळेल. 3चा घन 27 वजा 3 केले तर 24 मिळेल. अधिक 3 वजा 3 घन. परंतु कोणत्याही संख्येच्या घनामध्ये अधिक 3 करून 17 मिळत नाही कारण 1
8 आणि 27 हे घन आहेत. म्हणजे त्याच्यात अधिक 3 केल्यानंतर 17 मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. समजा हे असेल तर ह्याच्यात अधिक 9 करावं लागतात. म्हणजे हाही विचार आपला चुकीचा आहे. मग उत्तर तर काढावं लागणार आहे. आणि मग उत्तर काढण्यासाठी जो आपल्याला वेगळा विचार करायचा आहे तो असा करूया. 3 पद्धतीने विचार करून आपण उत्तरापर्यंत पोहोचलो नाही. या दोन संख्यामध्ये 24चं अंतर 20चं अंतर आहे. याच्यापासून 20चं अंतर असणारी संख्या 17 अधिक 20 केलं तर 37. पर्यायामध्ये 37 उपलब्ध आहे का? तर पर्यायामध्ये 37 आपला पर्याय क्रमांक 1च्या रूपानं उपलब्ध आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. चला 10वा प्रश्न पाहूया. इथं आपल्याला 3 अंकी संख्या आणि 1 अंकी संख्या यांचा संबंध दिलेला आहे. 248 या संख्येचा 3 या संख्येशी संबंध आहे. त्याप्रमाणे 328 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी संबंध आहे. आता या प्रश्नाचं उत्तर काढायचं म्हटलं तर या संख्येचा घन आणि वर्ग याचं निरीक्षण करून आपण उत्तर काढू शकतो. बघूया उत्तरापर्यंत पोहोचूया का आपण. सुरुवातीला आपण काय करू, या 3चा वर्ग करू 9. म्हणजे आपण पहिल्यांदा 3चा वर्ग केला 9 मिळाला. या 9चा वर्ग केला 81 मिळाला. आणि या 81 जर आपण 3 न गुणलं तर आपल्याला काय मिळते बघू. 3 1 3 8 3 24 243. म्हणजे या संख्येच्या जवळची संख्या मिळाल्या. त्याच्यात जर अधिक 5 केले तर आपल्याला 248 मिळाले. म्हणजे सुरुवातीला या संख्येचा वर्ग केला, इथं त्या वर्गाचा वर्ग केला आणि वर्गाला पुन्हा वर्गाचा वर्ग केला तर म्हणजे इथं आपण 4चा वर्ग करून बघूया. पहिल्यांदा वर्ग केला 16 आला. या 16चा वर्ग केला 256 आला. आणि 256ला ज्याचा वर्ग केला होता त्या 4ने गुणलं तर उत्तर खूप पुढे जातं. 2 चौक 8 म्हणजे 800च्या पुढे जाणार उत्तर. 900च्या पुढे जाईल किंवा 250 गुणिले 4 केले की 1000 होतात पुढे जाईल. म्हणजे हा विचार थोडासा चुकायला लागलाय आपला. निश्चितपणे उत्तर काढण्यासाठी संख्यांचं जर नीट निरीक्षण केलेलं असेल तर तुम्हाला उत्तर मिळेल. आणि म्हणून संख्या मालिकेवरचे प्रश्न असतील, क्रमाने येणारी संख्या किंवा संख्या मालिकेत आलेले चुकीचे पद ओळखण्याचे प्रश्न किंवा समसंबंधाचे प्रश्न, यासाठी आपल्याला गुणाकार, भागाकार, वर्ग, घन, बेरीज, वजाबाकी या संख्या या क्रिया परफेक्ट येता आल्या पाहिजेत. इथं पटकन लक्षात येते बघा 24 आणि 8 आहे. म्हणजे या संख्येतील पहिल्या 2 अंकाला नंतरच्या 3ऱ्या अंकानं भागलं तर 3 मिळते, जे इथं आहे. म्हणजे या 328 मधील पहिल्या 2 अंकाला या 3ऱ्या अंकानं भागलं तर आपल्याला 4 मिळत आहेत. आणि मग 4 पर्याय आपल्याला उपलब्ध आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. आता अशा प्रश्नात घोळ काय होतं बघा, गपलत आपली परीक्षेत काय होते, 4 उत्तर आलं की म्हणलं की आपण पटकन 4 नंबर गिळतो. हे 4 किती नंबर पर्यायाला उपलब्ध आहेत ते पाहणं, त्याची सवय लावणं खूप गरजेचं आहे. आणि मग आपला प्रश्न बरोबर येणार आहे. आता आणखीन एक आपण एक्स्ट्रा प्रश्न पाहणार आहोत. तो आपण आज एक एक्स्ट्रा प्रश्न पाहतोय बघा. इथं आपल्याला 9 या संख्येचा 19 या संख्येशी जो संबंध आहे त्याचप्रमाणे 29 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी संबंध आहे. प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या शोधण्यासाठी आपल्याला 4 पर्याय आहेत. 39 69 59 सगळ्याची एकसारी 9 वजाबाकी करून बघितली, या दोघातला अंतर 10 आहे.
या दोघातलं अंतर 10 असणारा पर्याय असं जर आपण म्हणलं तर आपलं उत्तर 39 येईल. परंतु ते चुकणार आहे. खरं तर हा निकष खूप कमी वेळा लागतो. इतर कुठलेच निकष उपलब्ध नसतील तर या पद्धतीने उत्तर काढू शकतो. इथं दुसऱ्या निकषानुसार याचं उत्तर निघतंय. कसं उत्तर निघतंय बघा. जर आपण 9 ला 2 न गुणलं म्हणजे त्याची दुप्पट केली तर आपल्याला 18 मिळतात. आणि त्याच्यामध्ये जर आपण अधिक 1 केले तर आपल्याला 19 मिळतात. म्हणजे या 29 ची जर आपण दुप्पट केली तर आपल्याला 58 मिळत आहेत. आणि या 58 मध्ये जर आपण 1 अधिक केला तर आपल्याला 59 मिळत आहेत. आणि मग 59 पर्यायामध्ये आहे. पर्याय क्रमांक सी. आता बरेच विद्यार्थी म्हणतात मग सर पहिलं उत्तर काढलेलं बरोबर असेल की. कुठलाच निकष लागत नसेल तर समसंबंधामध्ये फरकाचा निकष लावायचा. अन्यथा फरकाचा निकष समसंबंधामध्ये सहसा नाही लावला जात. गुणाकार, भागाकार, वर्ग या पद्धतीनं तिथे निकष लावले जातात. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे. आपल्यासमोर आणखीन एक प्रश्न आहे बघा. 26 या संख्येचा 182 या संख्येशी जो संबंध आहे त्याचप्रमाणे या प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येचा 203 या संख्येशी संबंध आहे. आणि त्याच प्रकार संबंध 38 या संख्येचा 266 या संख्येचा. या प्रश्नाचं उत्तर सोडवताना जर आपल्याला 26 चा पाढापाठ असेल तर पटकन उत्तर मिळेल. मला 26 चा पाढापाठ आहे बघा. 26 गुणिले जर मी 7 केले 7 42 7 केले 4 7 2 14 आणि 4 18. 26 च्या पाड्यात ही संख्या 7 नंबरला. मी 38 ला पण 7 न गुणलं 7 8 56 आजचे गेले 5 3 7 21 आणि 5 266. म्हणजे पहिल्या संख्येला 7 न गुणले की दुसरी संख्या मिळते. पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येला 7 न गुणले की दुसरी संख्या मिळते. पण आपल्याला दुसरी संख्या अवेलेबल आहे. पहिली संख्या मिळवायची आहे म्हणजे उलट क्रिया करावी लागेल. 203 ला आपल्याला काय करावं लागेल 7 न भागावं लागेल. 203 भागिले 7 केले. 7 च्या पाड्यात 20 नाही. 7 च्या पाड्यात 21 आहे जे या 20 पेक्षा मोठा आहे. म्हणजे 7 च्या पाड्यात 20 पेक्षा लहान असणारी संख्या 14 आहे जी 2 नंबरला आहे. उरले 6. हे उरलेले 6 याच्या समोर लिहिले 63 झाले. या 63 ला परत 7 न भागलं 9 7 63 29. मग पर्याय क्रमांक बी हा आपल्याला उपलब्ध आहे 29. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी 29 हे अचूक उत्तर आहे. आपल्यासोबत आणखीन एक प्रश्न आहे ज्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं संख्यांचं कोड अशा पद्धतीने संख्या दिले. 16 आणि 7 या टोकावर आहेत. खाली 207 आहे. या टोकावर 25 आणि 21 आहेत. या 3 संख्यामध्ये जो संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध या 3 संख्यामध्ये आहे. आणि यांच्यातला संबंध सोडून ही तिसरी संख्या आपल्याला शोधायची आहे. या संख्येसाठी आपल्याला पर्याय आहेत 125 210 241 184. आता हे 207 जे आहे या 16च्या वर्गाच्या जवळ आहे असं मला लक्षात येतंय. 16चा वर्ग जो आहे तो 256 आहे. मी 7चा पण वर्ग काढला 49. या दोन संख्येतली कुठली तरी क्रिया केल्यानंतर मला 207 मिळणार आहे. या दोन संख्येची वजाबाकी केली तर 207 मिळत आहेत असं माझ्या लक्षात येत आहे. म्हणून याचा वर्ग वजा याचा वर्ग हे उत्तर आले असं मी म्हणतो. म्हणून याचा वर्ग 625 वजा याचा वर्ग 441. वजाबाकी केली 4 आलं. 12तनं 4 गेलं 8 उरलं. अच्छा माघार दिला. 6तनं 5 गेलं 1 उरलं 184. आणि 184 आपल्याला उपलब्ध पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3 हा आहे. 3 नाही, पर्याय क्रमांक 4 हा उपलब्ध आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर
असणार आहे.